कारण काही विचार दुष्फल असतात, काही विचार निष्फल असतात आणि काही विचार हे सफल असतात. काही वेळेला विचार भलताच केला जातो की गाढवाच्या अंगावर किती केस आणि कावळ्याला किती दात आहेत हा देखील विचारच आहे, कारण हा निष्फळ विचार आहे. तर आपल्याला निष्फळ विचार करायचा नाही, दुष्फळ विचारही करायचा नाही. तर या ठिकाणी सफल विचार करायचा आहे. सफल विचार सांगणारा हा श्लोक आहे, जीवनाचं कल्याण करणारा हा श्लोक आहे. अर्थात मृत्यू समयी काय चिंतन असावं, कोणता विचार असावा आणि काय करून आपलं शरीर सोडावं असा महत्त्वाचा विचार यामध्ये भगवान अर्जुनाचं निमित्त करून पूर्ण जगाला सांगत आहे की अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् प्रयाति समद्भावम याती नास्त्यत्र संशय. तेव्हा मरण हे प्रत्येकाला आहेच. कोण कुठं जाईल, कसा जाईल, कधी जाईल ही गोष्ट जीवाच्या हातातील नाही. पण आपण काय करून जावं, जीवनामध्ये काय करावं हे अति महत्त्वाचं आहे. संसार करून कोणी जातं, पण जीवनामध्ये जाताना आपण परमार्थ करून जावं, परमार्थ करून जावं, परोपकारी जीवन जगावं, आपल्या जीवनाचंही कल्याण करावं आणि इतरालाही कल्याणाच्या मार्गी लावावं. एकंदर आपणही चांगलं जगावं आणि दुसऱ्याला देखील चांगलं जगून द्यावं, हा देखील परमार्थ होय. जगाने आपल्यासाठी काय केलं हे पाहण्यापेक्षा आपण जगासाठी काय करतो हा विचार देखील महत्त्वाचा आहे. जेवढं आपण परोपकारी जीवन जगू तेवढं आपल्या फायद्याचं आहे, आपल्या प्रगतीचं आहे. आणि म्हणून 3 गोष्टी आहेत, स्वार्थी जीवन, परार्थी जीवन आणि पारमार्थिक जीवन. स्वार्थाचं जीवन जगलो तर एका जन्मापुरतं काम चांगलं होणार. परार्थी जीवन जगलो म्हणजे परोपकारी जीवन जगलो तर पुढच्या जन्माचं काम चांगलं होणार. म्हणजे तुम्हाला चांगल्या ठिकाणी जन्म प्राप्त होणार, कुलवान शीलवान घराण्यामध्ये तुम्हाला जन्म प्राप्त होणार. आणि पारमार्थिक जीवन जर आपण जगलो तर तुमचं अनंत जन्माचं काम होऊन जाणार. तेव्हा शक्यतो माणसाने जीवन चांगलं जगावं, चांगल्या चिंतनात जीवन जावं, भक्ती करण्यात जावं, ज्ञान ग्रहण करण्यात जावं, नामचिंतन करण्यात जीवन जावं. प्रत्येक जण संसार करतोच, पण संसारात राहून आपण या गोष्टी करायच्या असतात. परोपकारी जीवन जगायचं असतं, पारमार्थिक जीवन जगायचं असतं, प्रामाणिक जीवन जगायचं असतं. प्रामाणिक जीवन फार महत्त्वाचं आहे. ज्याच्या वाट्याला जे कर्म आलं त्याने ते कर्म चांगल्या परीने करावं. आपलं कर्म आपण चांगलं करणं हे प्रामाणिक जीवन आहे. ज्याच्याकडे जो अधिकार असेल त्याने त्या अधिकाराचा चांगला वापर करावा, अधिकाराचा गैरवापर त्यांनी करू नये.
आपली वाणी चांगल्या ठिकाणी ठेवावी. आपल्या वाणी भलतं सलतं काही बोलू नये. म्हणून वाणी आणि पाणी यांचा वापर आपण जपून करावा. सर्वच इंद्रिये आपण देवाच्या कामी ठेवावे. देवाच्या क्रियेत, संतांच्या क्रियेत ठेवावे. जेवढं आपण चांगलं करणार तेवढं आपल्याच कामी पडणार. जो जसा करेल तसं त्याला फळ भगवान देईल. आणि म्हणून प्रत्येक माणसाने जीवन जगताना भक्तीचं जीवन जगा, ज्ञान प्राप्तीचं जीवन जगा, वैराग्याचं जीवन जगा, सद्गुणाचं जीवन जगा. अशा प्रकारे या सकल गोष्टींचा परिपाक झाला तर माणसाला शेवटी ईश्वर चिंतन मनामध्ये येतं. आणि मनामध्ये ईश्वराचं ध्यान झालं, स्मरण झालं की पुढील जन्म त्याला चांगला प्राप्त होतो. अर्थात तो ईश्वराच्या गतीला जातो, वैकुंठाला प्राप्त होतो, देवस्वरूपाला तो प्राप्त होतो, असं या श्लोकातून सांगायचं आहे. अंतकालेचे मामेव, कारण सांगणारा जगाचा चालक, मालक, प्रतिपालक आहे. की भगवान कृष्ण म्हणतात की जो माझंच स्मरण करतो, माझंच असं म्हणणारा कोण आहे, त्याची सत्ता फार मोठी आहे. सर्व देवांचं देवत्व त्यामध्ये स्थित आहे. सर्वांचा करता धरता भरता भगवानच आहे. अशा प्रकारे सकल शक्तीने संपन्न ज्याचं जीवन, अशी भगवंताची वाणी आहे. या गीतेमध्ये भगवान बरंच बोलले, त्यापेक्षा अर्जुन कमी बोललाय आणि अर्जुनापेक्षा संधी कमी बोललाय. आणि धृतराष्ट्र फक्त एकदाच बोलला. एका श्लोकाचा त्याला अधिकार आहे. धृतराष्ट्राच्या श्लोकाने सुरुवात झाली आणि संध्याच्या श्लोकाने गीता समाप्त झाली. असा तोला मोलाचा ग्रंथ आहे. जगात ग्रंथ आहे पण गीतेसारखा नाही. जगात पंथ आहे पण प्रेमासारखा नाही. जगात सज्जन आहे पण आपल्या सद्गुरूसारखा नाही. आणि जगात वस्तू आहे पण भगवंतासारखी नाही. हरि सम जग कछु वस्तू नाही, हरि सम जग कछु वस्तू नाही, नहीं प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नहीं, नहीं गीता सम ग्रंथ. तर गीता ग्रंथासारखा ग्रंथ जगात नाही. आकाराने छोटा पण विचाराने, ज्ञानाने फार मोठा ग्रंथ आहे गीता ग्रंथ, ज्यामध्ये कर्माचं प्रतिपादन, उपासनेचं प्रतिपादन आणि ज्ञानाचं प्रतिपादन आलेलं आहे. अर्थात जीवनाचं कल्याण करणारे हे विचार आहेत. जीवनाचं कल्याण करणारी म्हणजे गीता आहे. अशी गीता सर्वांनी आत्मसात करावी, त्याप्रमाणे आचरण करावं. आणि अनेक संतांनी हेच केलं आणि या विचारातून सगळे संत भगवत स्वरूप झाले. तेव्हा भगवत स्वरूप प्राप्त होण्यासाठी सदैव चिंतन ज्याच्या जीवनामध्ये असेल त्याच्याच मुखामध्ये नाम येणार. अंतकाली ज्याच्या नामाले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. तेव्हा आपल्या ताईंचं जीवन भक्तीमध्ये गेलं, ज्ञान ग्रहण करण्यामध्ये गेलं. त्यांनी आपल्या जीवनामध्ये हस्तलिखित ग्रंथाचं लिखाण केलं आणि ग्रंथांचं त्यांनी घर बसल्या अध्ययनही केलेलं आहे. आणि दैनिक त्यांची नेम चांगला होता. जीवनामध्ये नेमावली चांगली होती. रोज 2 हरिपाठ त्या म्हणत असत. रोज हनुमान चालीसा, राम रक्षा
इतर काही परंपरेचे काही अभंग, असा बराच मोठा त्यांचा नेम जीवनामध्ये होत्या. बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये चांगल्या होत्या आणि त्यांचं मरण हे मंगलमय मरण झालेलं आहे. असं मरण सहजासहजी शक्यतो कोणाला येत नाही, शक्यतो कोणाला येत नाही. चालता बोलता जाणं हे चांगल्या प्रकारचं मरण आणि भगवत स्मरण करून मरण येणं फार महत्त्वाचं आहे. तर अंताकाळी असे विचार येणं फार अवघड असतं, कारण संसाराने आपलं मन ग्रस्त झालेलं असतं. संसार विचारातून आपलं मन एकदम भरून गेलेलं असतं. अशा समयी देवाचं आठवण होणं फार कठीण असतं. तर आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची मटे खडाडता, कान मरतयाही चित्ता युगांतो नव्हे. मरण समयी आपल्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार येत असतात. त्यामध्ये आपली बुद्धी म्हणजे कमी पद्धतीची चालते, बुद्धी चालत नाही. काही सगळे गात्र विचलित झालेले असतात, शक्तिहीन झालेले असतात. मग अशा समयी भगवान त्याचं काम करतो. अर्थात आपलं स्मरण, आपला आठव भगवान त्या व्यक्तीला देतो ज्याने जीवनामध्ये आपलं काम केलं. त्याचं काम देखील भगवान करतो. आणि म्हणून भगवंताचं सांगणं की भक्ता हो, तुम्ही माझं काम करा. जर माझं काम तुम्ही मनपूर्वक केलं तर मी देखील तुमचं काम चांगलं करेन. तो है मेरे नाम पर, तो मैं है तेरे काम पर, तो है तेरे काम पर, तो मैं है मेरे धाम पर. जर तुम्ही माझं काम केलं तर मी देखील तुमचं काम चांगलं करणार. आणि तुम्ही जर तुमचंच काम करत राहणार तर मी मात्र स्थान माझं सोडणार नाही. असा भगवान आहे. भगवान कसा, तर जसा आरसा तसा. आरशाला नमस्कार केला तर आरसा देखील असा नमस्कारच करतो. आणि आरशाला बुक्का दाखवला तर आरसा देखील तसं दाखवणार. तसा भगवान आहे. जसं आपण भगवंताचं काम करू तसं भगवान देखील आपलं काम करत असतो. तेव्हा अशी स्थिती जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी, कारण या मृत्यूला झाकले घटीचा दिवा, नेणो काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देव ठेवी. जो आपलं शरीर चालता बोलता सोडतो ही खरं मरण आहे. मंगल स्वरूप मरण आहे. देवचिंतनात, संत चिंतनात, चांगल्या विचारात मरण येणे फार दुर्मिळ असतं. अशा चांगल्या चिंतनात त्यांना मरण प्राप्त झालेलं आहे. याला मंगलमय मृत्यू असं म्हणतात. हा गोड असा मृत्यू आहे की यादसाठी केला होता त्रास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतेने पावल विसावा आणि कुंटली या धावा कृष्णेची कौतुक वाटे झाली या विसाची नाममंगळाची प्रेमे झाले. माणसं कशाचंही कौतुक करतात, कशाचंही कौतुक करतात. पण कौतुक याचं करा की जेवढं जीवन आपण चांगल्या गोष्टीत गेलं, चांगलं करण्यात गेलं, दान धर्म करण्यात गेलं, नामचिंतन करण्यात गेलं, इतराचं काम करण्यात आपलं जीवन गेलं, परोपकारी जीवन जगण्यात काम केलं, याचं कौतुक करा. भलत्या गोष्टीचं कौतुक नको आहे. अर्थात आपण सर्व देवापासूनच आलो आणि देवापाशीच जायचं आहे. जर ज्यांनी नामचिंतन केलं ते देव स्वरूपाला प्राप्त झाले. पण असे कोण झाले, काही नाव तरी घ्या. पापी जामी लग जग निकावू, मुक्त भय हरि नाम प्रभाव. पापी जामी लग जग निकावू, मुक्त भय हरि नाम प्रभाव. पापी होते कोण? अजामिळ महान पापी होता. तसा तो श्रेष्ठ वर्णाचा होता. पण विसंगती जीवनामध्ये झाली, त्यामुळे जीवन खाली घसरत गेलं.
घसरत गेलं. पण काही संतांची कृपा त्याच्यावर असल्यामुळे शेवटी त्याच्या मुखाला नाम आलं आणि त्या नामातून त्याचा उद्धार झालेला आहे. किती जीव भ्रष्ट असो, किती पापी असो, पण त्याच्या मुखात जर भगवंताचं नाम आलं किंवा देवाचं स्मरण झालं तर तो चांगल्या गतीला जातो असं चिंतन आहे. ज्या कर नाम मरत मुख आवा, आधमो मुकुत होय श्रुती गावा. ज्या कर नाम मरत मुख आवा, आधमो मुकुत होय श्रुती गावा. श्रुती माता सांगते अधमातील अधम जरी असला पण त्याच्या मुखाला जर नामचिंतन आलं, त्याला जर देवाचं स्मरण झालं मनोमन, तर त्याला गती चांगली प्राप्त होते. अंतकाळी जशी मती तशी गती, जशी मती तशी गती, जशी वासना तसा पुढचा जन्म. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, आहे का नाही? किंवा जडभरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घाताला वासनेने. एवढा मोठा जडभरत राजा की ज्याने पूर्ण राज्याचा त्याग केला, या सगळ्या पृथ्वीचा मालक तो होता बरं का. एका जिल्ह्याचा नव्हे, एका भागाचा नव्हे, खानदेशचा नव्हे किंवा मराठवाड्याचा नव्हे, विदर्भाचा नव्हे, पूर्ण भारत देश ज्याच्या अंकित होता. पण त्याला वैराग्य झालं आणि सर्व राज्य त्याग करून वरांतरी राहू लागला. रोज तीर्थामध्ये स्नान, एके दिवशी स्नान करताना एक अशी वाघाची माने सिंहाची डरकाळी किंवा आवाज कानी पडल्यानंतर एक हरिण पाणी पित असताना ती घाबरली, त्याने टणकन उडी मारली, तिचा गर्भ गलित झाला, तो पाण्यामध्ये पडला, ती छलांग मारून गेली पण ती गतप्राण झाली. मग तो छोटा गर्भ राजाने त्याला हाती घेतला, त्याला धुवून काढलं, स्वच्छ आणि आपल्या आश्रमात त्या छोट्या पिल्लाला आणि त्याच्यावरती प्रेम झाल्यामुळे जसं रोज ध्यान त्याला होत असे ईश्वराचं, तसं ध्यान त्याला होईना. ध्यान करताना ते फिरू येऊ लागलं, पारस, हरणाचं पारस घोटाळा करू लागलं. आणि शेवटी काळ काय कोणाला विचारून येत नसतो की मी आज आपल्याकडे येत आहे, सगळं आपली सगळी तयारी करून ठेवा, असं काळ कोणाला येऊन कोणाला सांगत नसतो. मृत्यूने विचारी देश विदेश, तो काहीच विचारणा करत नसतो. तसा काळ अकस्मात आला, यमाचा फासा अकस्मात पडला, तर त्या समयी मनामध्ये हरण आलं, मनामध्ये हरण, आणि त्याचा परिणाम काय झाला? जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. शेवटी त्या वासनेच्या पोटी जशी वासना निर्माण झाली तशी पुढची गती जन्माची त्याला प्राप्त झाली. एवढा मोठा जडभरत राजा, पण पुढच्या जन्मी तो हरण झाला. त्याला सगळं कळत होतं की आपण मोठे राजे होतो, पण वेगळी वासना निर्माण झाल्यामुळे, हरणाची वासना आल्यामुळे आपल्याला हरणाचा जन्म प्राप्त झाला. त्याला मागचं स्मरण सगळं होऊ लागलं, पण तेवढं त्याचा जन्म हरणाचा झाला. नंतर त्याचा उद्धार झाला. केलेला परमार्थ कधी वाया जात नाही. संसारामध्ये किती करा बरोबर काहीच येत नाही, परमार्थामध्ये थोडं करा बरोबर आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून सर्वांनी मनपूर्वक परमार्थ करा, संसारही करा, पण क्रियेने संसार करा, मनाने परमार्थ करा. क्रिया प्रधान तो संसार आणि भावना प्रधान तो परमार्थ भक्ती. परमार्थामध्ये भावच लागतो आणि संसारामध्ये क्रियाच लागते.
संसारात क्रियाच नसेल तर संसार होणार नाही, आणि परमार्थामध्ये भावनाच नसेल तर जसा पाहिजे तसा परमार्थ होणार. म्हणून माणसाने शक्यतो जेवढं होईल तेवढं मन आपलं देवाला समर्पित करा. मरण नेहमी देवाचं स्मरण करा. पण देवाचं स्मरण आणि देहाचं मरण या दोन गोष्टी लक्षात धरा. देवाचं स्मरण आणि देहाचं मरण, दो बात नको भूलो मत, दो बात नको भूलो मत, जो चाहे कल्याण नारायण ऐका मौत को, दो दे श्री भगवान. संत महात्मे सांगतात की दोन गोष्टीला विसरू नका. तशा तर भरपूर गोष्टी आहेत की त्यांना विसरायचं नसतं. त्यामध्ये प्रथम आई वडील होत. आई वडील होत. पहिला नंबर वेदाने आईचा लावला, नंतर वडिलाचा लावला, नंतर गुरूंचा लावला, नंतर अतिथीचा लावला की मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. हे सगळे तुमचे देव आहेत, यांची सेवा करा असं वेदाचं सांगणं, अर्थात हे भगवंताचं सांगणं आहे. यांची सेवा करा, ती सेवा सगळी मला प्राप्त होणार. प्रथम देवता जगामध्ये जर कोण असेल तर ती आई आहे. आई नमातो परदैवतम. आईसारखा दैवत जगात दुसरा नाही. प्रत्येकाच्या दृष्टीने बघा, आपल्या दृष्टीने आपलं खरं दैवत आपली माता आहे. म्हणून नमातो परदैवतम, श्रेष्ठ दैवत माता आहे. आणि मग मातेला भजा, जसं देवाला भजा, संताला भजा, तसं आई वडिलाला भजा. त्यांची सेवा करा, आई वडिलाची सेवा करा, दैवाची भक्ती करा आणि संतांची संगती धरा. या तीन बाजू फार महत्त्वाच्या आहेत. ज्या जीवनामध्ये संगत चांगली नसेल, ज्या जीवनामध्ये भक्ती चांगली नसेल, आणि ज्या जीवनामध्ये सेवा चांगली नसेल तर त्या जीवनाला अर्थ नाही. म्हणून जीवन म्हटलं की त्या जीवनामध्ये सेवा असावी, जीवन म्हटलं की संगती चांगली असावी, आणि जीवन म्हटलं की ईश्वराची भक्ती असावी. त्यामध्ये जीवनाचं सार्थक आहे. तर दोन गोष्टी बोलून गेलो की देहाचं मरण आणि भगवंताचं स्मरण. मरण तर प्रत्येकाला आहेच. आजपर्यंत जेवढे म्हणून जन्माला आले ते सगळेच माणसं मरून गेले. सगळे माणसं मरून गेले. ज्याचं जेवढं वय ठरले त्याप्रमाणे एक दिवस प्रत्येकाला जायचंच आहे. किती आपण प्रयत्न करा, पण एक दिवस आपल्याला जावंच लागेल. आजपर्यंत आजा मेला पंदा मेला बापम सना नेला, आजा मेला पंदा मेला बापम सना नेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. मोठमोठ्या आयुष्याचे लोक निघून गेले, मृत्यूला प्राप्त झाले. हिरण्यकश्यपाला फार आयुष्य होतं, असं संतांनी वर्णन केलं. एक अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 709 मास मापा, तया हिरण्यकश्यपा काही झाले. अरे मना तो शोक करशी किती, अरे मना तो शोक करशी किती. नामदेव महाराज सांगतात किती मोठं आयुष्य होतं, किती आयुष्य. एक अर्बुद 60 कोटी देखा. एक अर्बुद म्हणजे 1 अब्ज वर्ष, पुन्हा 60 कोटी, 30 लाख, 10,000, 700, 9 महिने एवढं आयुष्य हिरण्यकश्यपाला होतं असं म्हणतात. तरी पण त्याचं समाधान झालं नाही. तो म्हटला मरणच नको मला, असं करा. ब्रह्मदेवाला सांगितलं. पण ब्रह्मदेव म्हटले मीच मरता,
मीच मरक आहे, आईचं जरी फार असेल पण मला एक दिवस मरण आहे, मीच मरका तर तुला अमर कुठून करू. मग त्याने डोकं झालवलं की मला आकाशात नको मरण, घरात नको, बाहेर नको, पृथ्वीवर नको, शस्त्र नको, अस्त्र नको, माणसाकडं नको, दैत्याकडं नको. म्हणजे असं त्याने बरेच वरदानं प्राप्त केले. दिवसा नको, रात्री नको. तर सर्व काही बाजूला सारून भगवंताने शेवटी आपल्या डोक्याने त्याला ठार केलंच. शस्त्र नको, अस्त्र नको, मन खाली फाडलं. हे नको, शस्त्र नाही, अस्त्रही नाही. दिवसा नको, रात्री नको. त्या समयी रात्रही नव्हती आणि दिवसही नव्हता. अशा समयी त्याला भगवंताने मारलेला आहे. चुको आहे मृत्यूचा ठाव, जाणीवे आणि तानेचा भाव, हिरण्यकश्यप नाडला पाहो, संधी साधवून देव त्याची मारी. शेवटी त्याला मारावं लागलं. भगवंताने देखील त्याला मारलं नसतं, आणखी काही जगला असता, पण त्याने भक्ताला फार त्रास केला. नको नको तो त्रास केला. प्रल्हादाला किती त्रास केला, फार त्रास केला, एवढा त्रास केला पण प्रल्हाद नाही गेला. किती जीवघातक संकट स्वतः वडिलांनी आणले त्याच्याबद्दल. त्याला कडेलोट काय केला, त्याचा अग्नीमध्ये काय टाकलं, समुद्रामध्ये काय टाकलं, हत्तीच्या पायाला काय बांधलं, त्याला विषप्रयोग काय केला, वगैरे वगैरे असे 10-12 प्रयोग त्याला मारण्याचे केले. पण त्या सर्व प्रयोगातून तो जिवंतच राहिला आणि प्रयोग संपला की तो पुन्हा आपल्या बापाकडे हजर. श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. हो, प्रल्हादाने नामच सोडलं नाही आणि म्हणून भगवंताने त्याला जगवलं. कारण नाम काय करत नाही. तुका म्हणे नाम ते परिभाषित. नामामध्ये फार मोठी शक्ती आहे. जशी देवाच्या अंगी शक्ती तशी नामात शक्ती आहे. देव आणि नामाचा म्हणजे भेद नाही त्याच्यामध्ये, एकच. जी नामाची शक्ती ती देवाची शक्ती, जी देवाची शक्ती तीच नामाची शक्ती आहे. आणि म्हणून नामाला विसरायचं नसतं, देवाला विसरायचं नसतं, आईवडिलाला विसरायचं नसतं, गुरुला विसरायचं नसतं, इमानदारीला विसरायचं नसतं, सत्याला विसरायचं नसतं, धर्माला विसरायचं नसतं. या सर्व गोष्टी आपल्या जीवनाच्या प्रगती करणाऱ्या आहेत. आपल्या जीवनाला गती देणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून जीवनामध्ये पुढचा मरणाचा भाग येणारच आहे. याकरता त्याच्या अगोदर आपली साधना करून ठेवा. लोक घराला आग लागली नंतर लागले विहीर पाडायला, काय कामाचं ते? तसं नाही. अगोदरपासून साधना करत राहा. करावा अभ्यास विठ्ठलाचा, नामचिंतनाची साधना करा, भक्ती करा. जेवढं होईल तेवढं चांगलं करा. जेवढं तुम्ही करणार तेवढं तुमच्या कामी येणार. फुकट नाही जाणार. कारण भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. याकरता तत्पर राहा, जागृत राहा आणि त्या आपल्या कर्माशी प्रामाणिक राहा. सोपं आहे पण केलं तर तसा भाग आहे. तेव्हा तिथं एका मातोश्रीच्या निमित्ताने आपलं हे चिंतन चालणार आहे. तर ज्या मातोश्री आपल्यातून निघून गेल्या त्या अधिकार संपन्न होत्या असंच म्हणावं लागेल. त्यांना चालता बोलता मरण आलं आणि ईश्वराचं काम करत असतानाच मरण आलं, हे वैशिष्ट्य आहे. म्हणून अंतकाली ज्याच्या नाम आले मुखान तुका म्हणे सुखा पार असा भाग आहे. तेव्हा
आईला महत्व आहे. मग घरामध्ये आई असावी, गोठ्यामध्ये गाय असावी, शेतामध्ये भाऊ असावा, असं चिंतन आहे. घर में माई, गोठे में गाई, खेत में भाई, उसकी क्या कहना कमाई. ज्याच्या गोठ्यामध्ये गाय आहे, ज्याच्या शेतामध्ये राबणारा आपला भाऊ आहे, आणि ज्याच्या घरामध्ये आई कारभारी नाही, त्याचं चांगलं होत असतं. आता याच्या उलट घ्या. घर में साला, गोठे में हेला, खेत में नाला, उसका कभी नहीं भला. आणि म्हणून घरामध्ये आई महत्वाची आहे, वडीलही महत्वाचे आहे. काही वेळेला वय झाल्यामुळे काही जरी करत नसले पण त्यांचा फार मोठा आधार असतो, फार मोठा आधार असतो. आई वडील हे अनेक वर्षे राहिले तर आपल्याला फार मोठा आधार असतो. आईवडिलांची कृपा असावी, आईवडिलांचा आशीर्वाद जीवनामध्ये असावाच. आणि म्हणून जे जे माणसं आईवडिलाकडे देव रूपाने पाहतात, त्यांची सेवा करतात, त्यांच्या घरात शक्यतो लक्ष्मी कमी पडत नाही. आईवडिलांची सेवा केली तर भगवान खुश राहतो, आणि जिथं भगवान खुश राहतो तिथं लक्ष्मी चांगली राहते, सुख देऊन राहते. काही ठिकाणी लक्ष्मी राहते, काही लोकांकडे लक्ष्मी राहते पण दुःख देऊन राहते. पण ज्याची इमानदारी चांगली आहे, प्रामाणिकपणा चांगला आहे, आईवडिलांची सत्य सेवा आहे, वरपांगी सेवा नाही, देव समजून जे सेवा करतात. कारण पुत्र त्यालाच म्हटलं, पिता स्वयमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण. ऐसे भावी ज्याचे भजन, सत्पुत्र जाणतो एक. सत्पुत्र कोण आहे तर जो आपल्या आईला लक्ष्मी समान मानतो, जो आपल्या बापाला देवा समान मानतो, भगवंता समान मानतो, आणि देवा समान मानून या दोघांची जो मनोभावे सेवा करतो त्याला पुत्र असं म्हटलेलं आहे. पुत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे पू नावाच्या नरकातून जो पूर्वजांना तारतो म्हणून त्याला पुत्र असं म्हटलेलं आहे. त्रायते म्हणजे तारणे. नरक अनेक प्रकारचे आहेत, 28 प्रकारचे नरक आहेत. नरक म्हणजे दुःखच असतं, त्या ठिकाणी सुख नसतं. असे जे नरक असतात ते आपल्या ज्या त्या पापकर्मातून ते मिळत असतात. आणि म्हणून कदाचित आपले पितर त्याच्या नरकामध्ये जर पडले असतील आणि त्याच कुळातील एखादा सुपुत्र त्यांनी जर आपली इमानदारी जीवनामध्ये धारण केली, प्रामाणिकपणा ठेवला, साधूंची सेवा केली, देवाची भक्ती केली, प्रत्येक कर्म त्याने अचूक केलं, आणि असा जनसेवक जर असेल तर तो आपल्या पूर्ण कुळाचा उद्धार करतो. नैसर्गिक त्या पूर्ण कुळाचा उद्धार होऊन जातो. एवढी पावर त्या पुत्राच्या अंगी असते. आणि म्हणून पुत्रपार होण्यापेक्षा, पुत्रलयी होण्यापेक्षा, फार होण्यापेक्षा थोडेच असावे पण ते चांगले असावे. एक जरी असला तरी देखील चांगला. आणि म्हणून म्हटलेलं आहे, पुरेकाची पुत्र माये पोटी, पुरेकाची पुत्र माये पोटी, हरिस्मरण उद्धरी कुळे कोटी. पुरेकाची पुत्र माये पोटी, पुरेकाची पुत्र माये पोटी. एक जरी पुत्र झाला पूर्ण कुळाचा उद्धार करतो. आणि त्याच कुळामध्ये एखादी कन्या जर चांगली झाली तर कन्या तर दोन्हीकडची कामं करते. म्हणजे आईवडिलांकडचा उद्धार करते आणि इकडं सासरकडचा देखील उद्धार करते. तिचं जीवन जर चांगल्या परीने जात असेल, गेला असेल, कर्मार्थ केला असेल, सत्यनिष्ठ जीवन जगले असेल तर कन्या देखील दोन्ही कुळाचा उद्धार करते. पुत्र एकाच कुळाचा उद्धार करतो असे चिंतन आहे. पुत्र देखील त्याला देव असं म्हटलेलं आहे. पुत्राला चांगला असेल तर तो देवा कुळाचा. कारण देवे जगामध्ये बरेच जरी असले पण त्यामध्ये काही ठराविक देवे असे आहेत की
चंद्र हा दिवाच आहे, सूर्य हा दिवाच आहे, भगवंताचं नाम देखील दिवाच आहे. आणि चांगला पुत्र, सज्जन पुत्र हा देखील कुळाचा कुलदेव आहे. त्याला कुलदीपक असं म्हटलेलं आहे. दिन का दीपक भान है, दिन का दीपक भान है, रात का दीपक चांद, कुल का दीपक पुत्र है, मुख का दीपक नाम. मुखाचा देवामध्ये भगवंताचं नाम आणि कुळाचा कुलदेवामध्ये सत्पुत्र. कुलांगार पुत्र वेगळा आणि कुलदीपक पुत्र वेगळा. कुलांगार पुत्र पूर्ण कुळ नरकाला घालून देतो आणि कुलदीपक हा मुलगा पूर्ण कुळाचा उद्धार करतो, सर्वांना गती चांगली मिळवून देतो असा एखादा पुत्र. आणि मग पुरे पुत्राची एकाची पुत्र माय पोटी, हरिस्मरणे उद्धरी पुरे पोटी. तेव्हा अशा परिवारामध्ये आपले प्रकाश भाऊ यांनी देखील चांगला परमार्थ केला. त्यांच्या धर्मपत्नी की जे आताच 13 दिवस झाले त्यांना, त्यांच्या निमित्तानेच आपलं हे सगळं चालू आहे. तर चांगल्या परीने त्यांनी आईची सेवा केलेली आहे. त्यांच्यामुळे त्यांचे सुपुत्र वगैरे सर्वांनी चांगल्या परीने या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे. तर तेव्हा ही सेवा त्यांनी माझ्याकडे दिली की प्रवचनांची सेवा करा. तिकडं जर आपण असतो तर कीर्तनच केलं असतं, कारण एका ठिकाणी म्हटल्यानंतर अवघड जातं.